क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिककडे येणारा ट्रक क्रमांक MH15DK3116 व नाशिककडून घोटी इगतपुरीकडे जाणारी महामंडळाची बस क्रमांक MH40AQ6010 या दोघा वाहनांची समोरासमोर धडक होऊन VTS जवळ वाडीवरे या ठिकाणी भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रक चालक व बस चालक आणि घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह असे 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या अपघातात काही जखमींची नावे अशी: दयाराम निवृत्ती शहाणे, वय वर्ष 45, राहणार पाथर्डी फाटा, बस चालक; तेजस निवृत्ती पगार, वय वर्ष 42, बस वाहक, राहणार नाशिक; डॉक्टर संजय देवराम सदावर्ते, वय वर्ष 51, राहणार घोटी ग्रामीण रुग्णालय; मोहन रामराव वाघचौरे, वय वर्ष 44, राहणार शिवाजीनगर सातपूर; कुंदन वसंतराव पाटील, वय वर्ष 31, राहणार नाशिक; प्रीतम दिघे ट्रक चालक शैलेश, तसेच अजून काही जखमींची नावे अद्याप मिळू शकली नाहीत। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा इथं उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी रवाना होत जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।